नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9वी आपण मुलाखत म्हणजेच व्याकरणातला उपयोजित लेखनातला राहिलेला भाग म्हणजे आता आपल्याकडं मुलाखत लेखन आणि संवाद लेखन हे दोन्ही पाहणार आहोत। तसं पाहिलं तर मुलाखत लेखन आणि संवाद लेखन मोस्टली जवळजवळ बरंचसं त्यात साम्य असतं, परंतु मुलाखत लेखन वेगळा प्रकार आहे आणि संवाद लेखन वेगळा प्रकार आहे। मुलाखत म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीची समोरून बोलतं करत असतो, तर संवाद लेखन म्हणजे दोन्ही व्यक्ती तिथे संवाद साधत असतात। तर यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत मुलाखत लेखन। ठीक आहे, तर मुलाखत लेखन करत असताना मुलाखत म्हणजे नेमकं काय, तर मुलाखत लेखन करताना मुलाखतीचा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार व जीवनकार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी साधन म्हणजेच मुलाखत होय। मुलाखत म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून म्हणजे बोलून त्या व्यक्तीशी बोलतं करून तिचे विचार म्हणजे त्या व्यक्तीचे विचार व त्यांनी जे कार्य केले जीवनामध्ये त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी साधन म्हणजेच मुलाखत। आपण बघतो टीव्हीवरती बरेचसे लोक मोठमोठ्या लोकांची मुलाखत घेतात, म्हणजेच काय तर त्यांची माहिती, त्यांच्या कामाची माहिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। तर अशा लेखनाला किंवा अशा जो आपण इंटरव्ह्यू त्याला म्हणतो, एखाद्याचा इंटरव्ह्यू घेतो म्हणजेच काय तर मुलाखत घेत असतो, बरोबर। तर मग हे करत असताना काय केलं पाहिजे, तर व्यक्तीला बोलते करण्याची कला मुलाखतकाराकडे म्हणजे जी व्यक्ती मुलाखत घेत असते, इंटरव्ह्यू घेत असते, तर त्या व्यक्तीकडे कोणती कला असली पाहिजे, कोणती टॅक्ट असली पाहिजे, तर समोरच्या व्यक्तीला बोलतं करणं म्हणजे त्याच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणं। मुलाखतीचा हेतू स्पष्ट असावे, म्हणजे आपण कोणत्या विषयावर मुलाखत घेणार आहे याचा विषय किंवा याविषयी आपल्याला अगोदर आपला उद्देश स्पष्ट असला पाहिजे। किंवा संवादात खेळीमेळीचं वातावरण असावं किंवा जे ताणतणाव नसावं, तर समोरच्या व्यक्तीला अगदी अवघडल्यासारखं वाटू नये, तर व्यवस्थित एकदम फ्री माइंडेडपणाने त्यांनी उत्तर द्यावीत, अशा प्रकारे खेळीमेळीचं वातावरण असावं आणि जवळीक व सहज संवाद असावेत, म्हणजे त्या व्यक्तीशी आपण खूप अटॅच आहोत, खूप जवळ आहोत असं वाटलं पाहिजे ज्यावेळेस आपण त्यांची मुलाखत घेतो आणि सहज त्या व्यक्तीशी आपण संवाद साधला पाहिजे। आता मुलाखत घेताना किंवा लिहिताना मग आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तर बघा, ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घ्यायची आहे त्याची बौद्धिक कुवत म्हणजे ते कितपत हुशार किंवा कितपत त्यांची बुद्धिमत्ता आहे हे लक्षात घेऊन पहिले काय केले पाहिजेत, पहिले आपण प्रश्न तयार केले पाहिजेत। कुठल्या क्षेत्रातील आहेत, कोणत्या क्षेत्रातून ही व्यक्ती आलेली आहे, मग त्या संबंधित आपण काय केले पाहिजेत, प्रश्न तयार केले पाहिजेत। केवळ होय किंवा नाही अशी उत्तरं येणाऱ्याचे प्रश्न शक्यतो टाळावेत आणि फक्त हो नाही अशा प्रकारचे प्रश्न आपण तयार करू नयेत। प्रश्न सोपे व समोरच्याला समजतील। आकलन म्हणजे काय, तर समोरच्याला त्या प्रश्नांचं उत्तर देता आलं पाहिजे, म्हणजे त्यांना तो प्रश्न समजला पाहिजे असं सोप्या प्रकारचे प्रश्न तयार केले पाहिजेत। ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्याच्या कार्याची आपल्याला महती किंवा मुलाखतीतून स्पष्ट होणे आवश्यक असते। आपण ज्या व्यक्तीचं इंटरव्ह्यू घेतो त्याचं जे कार्य आहे, त्याने जे कार्य केलेलं आहे, तर त्या मुलाखतीतून त्यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मुलाखतीतून होत असतं आणि म्हणून त्यांच्या कार्याची माहिती मुलाखतीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे। एक वेळी एकच प्रश्न विचारा आणि एका वेळी फक्त एकच प्रश्न विचारू नये, कारण समोरचा त्याच्यामुळे 2 प्रश्न विचारले तर काय होतं, तर उत्तरामध्ये गडबड होऊ शकते किंवा मग समोरच्याला पण प्रश्न काय विचारले लक्षात येत नाही, त्यामुळे एका वेळी एकच प्रश्न विचारावा व मुलाखतीपूर्वी स्थळ लिहून प्रारंभ करावा आणि मग कुठल्या ठिकाणी आपण मुलाखत घेणार आहोत हे पहिलं आपण ठरवलं पाहिजे आणि मगच मुलाखत केलं पाहिजे। मुलाखत कोणत्या गोष्टी, आता मुलाखतकाराने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तर ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीविषयी त्यांना माहिती असावी। मग आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत त्या व्यक्तीची माहितीच नसेल तर आपण प्रश्न कसे तयार करणार, म्हणून आपल्याला ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मुलाखतीचा हेतू स्पष्ट होणे आवश्यक आहे आणि मुलाखतीमध्ये खेळीमेळीचं वातावरण असणं गरजेचं, म्हणजे एकदम दोघांनी हसत खेळत प्रश्न उत्तरं केली पाहिजेत। बोलणाऱ्याचे हावभाव, त्याच्या लगबी, स्वभावविशेष चटकन मनाने टिपावेत, म्हणजे समोरचा व्यक्ती जो बोलतो त्याचे जे चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन्स आहेत किंवा जे हावभाव आहेत
ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. त्याला खरंच आपल्या प्रश्नांनी उत्तर द्यायला अवघड तर जात नाही ना, हे आपल्याला समजलं पाहिजे आणि अधिकाधिक त्या व्यक्तीला बोलतं केलं पाहिजे. वातावरणात कृत्रिमता आणू नये. कृत्रिमता म्हणजे काय, तर एक प्रकारचं नॅचरलिटी असावी, कृत्रिमपणा असू नये आणि शब्दाची जवळीकता असावी. म्हणजे शब्दात त्या व्यक्तीविषयी बोलताना आदरातिथ्य जवळीक जर बोललं तर ती व्यक्ती अधिक बोलती होते आणि म्हणून आपल्या शब्दात काय असावी, जवळीकता असावी आणि सहज संवाद असावा. म्हणजे सहज आपण बोलतो आहे असं एकमेकाशी जसं फ्रेंड बोलतो असं त्यांच्याशी जर आपण बोललो तर त्या व्यक्तीसुद्धा समोरची उत्तरं योग्य देते आणि म्हणून बोलण्यामध्ये संवादात एक सहज संवाद असावे आणि मुलाखत घेणाऱ्याचा योग्य आदर करावा. मग मुलाखत त्यांना योग्य आदरातिथ्य म्हणजे बोलण्यातनं आपल्यात ते जाणवलं पाहिजे. तर आता आपण एक मुलाखतीचा नमुना इथे पाहणार आहोत आणि तो आहे आपल्या शाळेतल्या एका शिपायाची मुलाखत. तर स्थळ आहे बघा, मी पहिल्यांदा काय सांगितलं होतं, प्रारंभी स्थळ मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणून इथं काय दिलेलं आहे बघा, शाळेच्या कार्यालयाबाहेरची दुसरी खोली. म्हणजे आपण कुठे मुलाखत घेतोय हे आपलं पहिलं तिथं लिहिणं गरजेचं आहे. स्थळ आणि त्याच्यापुढं आपण कुठे मुलाखत घेणार आहोत हे लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मी म्हणजे स्वतः, आपण एक व्यक्ती मी आहे आपण समजायचं आणि आपण त्या शिपायांची मुलाखत घेतोय. मग तिथं मी, आता आपण कोणाची मुलाखत घेतोय तर शिपायांची. म्हणजे तुम्ही आता कोणाला प्रश्न विचारणार, विद्यार्थी म्हणून तर शिपाई काकांना. म्हणून मी हा एक विद्यार्थी आहे, तो म्हणतो नमस्कार काका. कोणाला म्हणतो तर शिपायांना. शिपाई मग ज्याची मुलाखत घेते ते कोण आहेत, शिपाई आहेत म्हणजे पिऊन आहेत, ते म्हणतात नमस्कार. आता विद्यार्थी म्हणजे मी म्हणतो तुम्ही या शाळेत केव्हापासून कामाला आलात. अशा प्रकारचे सोपे प्रश्न तयार केले पाहिजेत. शिपाई म्हणतात या साली मला 20 वर्ष होतील आणि शिपाई काय म्हणतात, या वर्षी मला 20 वर्ष होतील. मी म्हणजे मुलाखतकार, जो मुलाखत घेतोय तो म्हणजे मी. तुम्ही या शाळेत कामाला कसे लागलात. आता शिपाई सांगतात आपल्या शाळेचे संस्थापक श्री केळकर सर यांच्या घराच्या बागेत माझे वडील काम करायचे आणि जेव्हा त्यांनी या शाळेची स्थापना केली तेव्हा वडिलांच्या शिफारशीमुळे किंवा वडिलांच्या ओळखीमुळे मला या शाळेत कामाला ठेवून घेतले. मग परत विद्यार्थी बोलतो आपलं शिक्षण किती झाले किंवा मुलाखतकार बोलतो आपलं शिक्षण किती झाले. शिपाई सांगतो इयत्ता 9वी पास. तुम्ही 10वीचे शिक्षण का नाही घेतले. शिपाई घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला 9वीतच शाळा सोडावी लागली आणि घरातच 4 भावंडं आहेत. आई लहानपणीच आम्हाला सोडून गेली आणि मग भावंडाचं कोण करणार. मी. शाळेतल्या कामाविषयी काय सांगाल. शाळेतील सर्व कामे मला फार आवडतात. शाळेची घंटा देण्याचं काम मला सर्वाधिक आवडतं. मग मी तुमच्या या आनंदी असण्याचं कारण आम्हाला आज समजले. आम्हालाही खूप बरे वाटले. ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद किंवा आभार. तर अशा प्रकारे जसं इथं एक मुलगा म्हणजेच आपण तिथं मुलगा विद्यार्थी म्हणून तुम्ही आहात म्हणजे म्हणून तिथं मी लिहिलेलं आहे. मी म्हणजे कोणी जो मुलाखत घेत होतो आणि शिपाई. अशा प्रकारे एक मुलाखत लेखन आपण पाहिलं आणि अशा प्रकारे तुम्हाला मुलाखत लेखन करायचं आहे. समजलं. तर ठीक आहे. तर आपला दुसरा पॉईंट आहे जसं मुलाखत लेखन बघितलं तसंच आपण दुसरा टॉपिक यातला बघणार आहोत उपयोजित लेखनातला संवाद लेखन. तर संवाद लेखन करताना मग कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर संवाद लेखन करताना आता कसे संवाद लेखन केले पाहिजे. तर संवाद लेखनामध्ये संवादामुळे विचारांची देवाणघेवाण होत असते आणि पत्र, व्हॉट्सअप, ईमेल किंवा संवाद लेखन ही साधने आहेत. कशाची तर संवाद साधण्याची आणि संवाद बोलून आपला लिहून दाखवला आहे. तर म्हणजेच जे काय आपण बोलतो ते बोलून आपण इथे लिहून दाखवले आहे. तर संवाद लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर भिन्न दृष्टिकोन असणाऱ्यास रंगत वाढते. म्हणजे भिन्न दृष्टिकोन काय तर संवाद साधताना वेगवेगळं जर दृष्टिकोन असेल, वेगवेगळे जर विचार असतील तर काय होतं म्हणजे बोलण्यातनं जर तो दृष्टिकोन दिसत असेल तर त्या व्यक्तीचा संवाद चांगल्या प्रकारे रंगत येत असतो. म्हणजे चांगल्या प्रकारे होत असतो. आणि
पात्रानुरूप भाषा असावी. म्हणजे जसं जसं पात्र आहे, जसं आपण मगाशी बघितलं मुलाखत लेखनात की शिपाई आणि मुलगा, त्याच्यानुसारच आपली भाषा पण असली पाहिजे. जर एखादी व्यक्ती गावाकडची असेल तर तिची गावची भाषा असावी, किंवा शहरातील असेल तर शहरी लोकांची भाषा असावी. संवादाचा संवादाचा विषय व भाषा ही विषयानुरूप असावी. म्हणजे ज्या प्रकारचा विषय आहे त्या प्रकारेच आपली भाषा असली पाहिजे. वाक्य फार मोठी असू नयेत. शेवट परिणामकारक असावा. आणि शेवट कसा असावा संवादाचा? हा इफेक्टिव्ह असावा. संवाद कुठे घडला, सुरुवात कशी झाली व शेवट या गोष्टी स्पष्ट असाव्यात. तर संवाद करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्याच आहेत. प्लस संवाद बोलून अथवा लिहून दाखवला जातो. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. कोणत्या लिखाणामध्ये? तर संवाद लेखनामध्ये. तर संवाद लेखन करताना आता आपण इथे नमुना पाहणार आहोत. म्हणजे की कशाप्रकारे संवाद साधला गेला किंवा संवाद लेखन कशाप्रकारे लिहिलं जातं. तर आपण इथे एक संवाद लेखनाचा नमुना पाहणार आहोत. तर बघा, संवाद लेखनाचा नमुना. ओल्या कचऱ्याचे निर्मूलन प्रश्न अशा प्रकारे परीक्षेत दिला जातो. तर अशा प्रकारे प्रश्न इथं दिलेला आहे बघा. ओल्या कचऱ्याचे निर्मूलन याबाबत योग्य आरोग्य अधिकाऱ्याशी संवाद या विषयावर संवाद लेखन करा. भांडूप पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. मुंबई एस वार्डमधील आरोग्य अधिकाऱ्याशी अरुणोदय सोसायटीची सदस्य या नात्याने सुरभी सावंत हिने साधलेला संवाद. आता अशा प्रकारेच परीक्षेतसुद्धा तुम्हाला संवाद लेखनाचा प्रश्न विचारला जातो. इथं सुरभी सावंत ही जी सोसायटीची सदस्य आहे, ही आपल्या सोसायटीतला जो कचरा निर्मूलन करायचा आहे त्याबाबत एका आरोग्य अधिकाऱ्याशी कशाप्रकारे संवाद साधते हे आपण या संवाद लेखनातून पाहणार आहोत. आता बघा, आपण कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याशी बोलत असताना प्रथम काय बोलत असतो? सर. तसं सुरभीसुद्धा काय म्हणते? नमस्कार सर. ठीक आहे. तर नमस्कार सर. आता आरोग्य अधिकारी, नमस्कार, या बसा. आता ह्या दोघांचा काय झालेला आहे? संवाद सुरू झालेला आहे. कोणाचा? सुरभी आणि आरोग्य अधिकारी. म्हणून इथं सुरभी आरोग्य अधिकारी सुरभी असं दिलेलं आहे. तर बघा, सुरभी, नमस्कार सर. आरोग्य अधिकारी, नमस्कार, या बसा. सुरभी, मी अरुणोदय सोसायटीची सदस्य या नात्याने आपल्याकडे आले आहे. आरोग्य अधिकारी, बरं, काय काम आहे तुमचं? सर, आम्हाला आमच्या सोसायटीत शून्य कचरा योजना राबवायची आहे आणि आम्हाला ओला कचरा, सुका कचरा याचे वर्गीकरण करा असे ऐकले आहे, पण कसे ते नीट समजले उमगले नाही. म्हणजे काय? समजले नाही, म्हणून तुमच्या भेटीला आलो आहोत. सुरभी, आरोग्य अधिकारी, तर चांगली गोष्ट आहे, पण लक्षात घ्या, आपण कोणतीही चांगली गोष्टीची सुरुवात करतो पण तिचा सतत पाठपुरावा करत नाही आणि म्हणूनच समस्या सुटत नाही. सुरभी, आपण म्हणता ते खरं, अगदी खरं आहे, पण आम्ही सोसायटीच्या सर्व सदस्यांनी निर्धार केला आहे, आम्हाला आपलं बहुमूल्य मार्गदर्शन हवं आहे. प्रथम आपण सोसायटीच्या सर्व सभासदांची सभा घ्या. कचरा साठवणं, कचरा कुजवणं व ते इतरत्र पसरवणं याचे भीषण परिणाम लोकांना समजावून सांगा. परिसर स्वच्छ बनतो, दुर्गंधी पसरते, रोगांची विविध साथ पसरतात, गंभीर आजार होतात, उंदीर, घुशी, भटकी कुत्रे यांचा सुळसुळाट होतो, परिसर बकाल होतो, याचा फटका लहान मुले व वयोवृद्ध माणसांना बसतो. हे सगळं नीट समजावून सांगा. सुरभी, होय सर, नक्कीच आम्ही हे सर्व सांगू. आरोग्य अधिकारी, आता पुढील टप्पा म्हणजे घरात कचऱ्याची ओला कचरा व सुका कचरा अशी विभागणी करायची. लोकांना तशी सवय लावायची आणि ही घ्या यादी. यात ओला कचरा कोणता व सुका कचरा कोणता हे दिलं आहे. तुम्ही तुमच्या सोसायटीच्या आवारात एक खड्डा तयार करा आणि ओला कचरा या खड्ड्यात साठवा व सुंदर कंपोस्ट तयार खत होईल व सुका कचरा भंगारवाल्यांना द्या. म्हणजे पहा, शून्य कचरा, शून्य खर्च आणि वरून भंगारवाल्याला पैसे, त्या कचऱ्यातून पैसे व कंपोस्ट खताचे पैसे तुम्हाला मिळतीलच. पालिकेचा वेळ वाचेल व श्रम व पैसे वाचतील. सुरभी, खत मिळणार असेल तर आम्ही आमच्या सोसायटीत परिसर रोपट्यांनी सुशोभित करू व भंगारातून मिळालेल्या पैशातून सुंदर रोपे खरेदी करू व त्यांची देखभाल करू. खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.
तर आज आपण इथे 2 टॉपिक पाहिले, एक म्हणजे संवाद लेखन आणि दुसरा मुलाखत लेखन, बरोबर की नाही. संवाद लेखन म्हणजे 2 व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात, तर मुलाखत लेखनात एक व्यक्ती प्रश्न विचारत असते आणि दुसरी व्यक्ती त्याचं उत्तर देत असते. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टी थोड्याफार सेम असल्या तरी त्या दोन्हीमध्ये फरक आहे आपण लक्षात आला असेलच. तर संवाद लेखनात एखाद्या जसं सुरभी त्या अधिकाऱ्याकडे जाऊन कचरा निर्मूलनाविषयी माहिती जाणून घेते, हे झालं संवाद लेखन. तर मुलाखत लेखनामध्ये एक विद्यार्थी शिपायाची मुलाखत घेतो. तर अशा प्रकारे हे दोन्ही उपयोजित लेखनातले मुलाखत लेखन आणि संवाद लेखन हे आज आपण भाग पाहिले. थँक्यू. धन्यवाद.